उत्तर एकमेकांच्या विरोधात आपल्याला बघायला मिळेल, कारण दोघेही बलाढ्य आहेत. शिवाची गोलंदाजी भेदक आहे, तर भाऊचा धक्का सुद्धा थोडासा हक्काबक्का. बघूया काय करायला बघायला मिळेल. आणि 30 चेंडूंचा खेळ. आता गेम इज ऑन. अगदी काउंटडाऊन होतोय चालू. पंच पुन्हा एकदा मॅच मध्ये इंटरेस्ट दाखवतील. पुन्हा एकदा या खेळपट्टीवर धावांचा पाऊस पडेल. विकेटची अगदी जंगी बघायला मिळेल. आणि पुन्हा एकदा या शेवटच्या दिवसाला होतोय सुरुवात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. पहिलं बंधन त्या गणरायाला, 14 विद्या आणि 64 कलांचं माहेर असणाऱ्या गणेशाला. आणि हा या स्पर्धेतल्या शेवटच्या दिवसाचा पहिला चेंडू. आणि पंच पुन्हा एकदा दाखवतायत हा खराब चेंडू. अगदी वायडर लाईन टाकण्याचा प्रयत्न, शरीरापासून बाहेर ढवण्याचा प्रयत्न, आणि इथं अनसक्सेसफुल झालाय. धावसंख्येवर एक धाव जोडली जाईल आणि स्कोरबोर्डची आता झाली आहे सुरुवात. या वेळेला कट लागला होता जोरू. डोक्यावर जाणारे हात सगळी काही कहाणी सांगून जात आहेत. हलकीशी कडा लागली होती बॅटची, परंतु यष्टीरक्षकाकडून झाली या चुकी. आणि इथं मात्र जीवदान मिळालं भाऊला. भाऊ सारख्या फलंदाजाला जीवदान मिळणं म्हणजे भाऊ अगदी मात्र चांगल्या पद्धतीनं बॅटिंग करू शकतो का, बघूया काय करायला बघायला मिळेल. तर दुसरीकडे मात्र शिवाने चांगला टप्पा टाकला होता. हा या वेळेला फटका चांगला. नेत्रदीपक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने डीप मध्ये चेंडू जातोय. लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक येतोय, त्यानं अडवलाय आणि फेकलाय. आता धावलं पाहिजे. या वेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने अगदी चांगला फटका बघायला मिळाला. गॅप मध्ये जरूर होता. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण तैनात होता सुनील, त्यानं मात्र एक्स्ट्रा स्प्रिंट लगावली आहे आणि या चेंडूला अडवलंय. 3 धावा डबलकर जोडल्या जातील. षटकातील 2 चेंडू झालेत. पुन्हा एकदा ओ द विकेटने शिवा. आहा आता फटका चांगला. हवाई फायर बेधडक ऑन सडक चेंडू जातोय सीमा पार. षटकार. लाईव्हच्या माध्यमातून षटकार बघायला मिळतो. अगदी टप्प्यामध्ये आला आणि त्याचा परफेक्ट कार्यक्रम केला. अगदी आसमान दाखवलंय. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर शिवाला टप्पा मिळेल का बघा. एक जीवदान तुम्हाला किती महागात पडू शकतं. आता हा आलेला षटकार थोडासा यष्टीरक्षकाला टोचत असेल. या वेळेला बॅटची कडा लागलीये का, नाही लागलेली. येस वाईड बॉल. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज धावतोय. आहा याही वेळेला टप्पा चांगला, परंतु आडवा पाटने त्याचा समाचार घेतलाय. काउ कॉर्नरच्या रिजन मध्ये हा चेंडू जातो वन बाउंस सीमा पार. आता आलाय चौकार आणि धावा तब्बल जाऊन पोहोचतायत 14 या आकड्यावर. षटकातील अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि आतापर्यंत 14 धावा. एकदा जीवनदान मिळालं भाऊला आणि भाऊनं मात्र त्या जीवनदानाचा अगदी पुरेपूर वापर केलाय. अगदी चौफेर फटकेबाजी बघायला मिळाली आहे. पुन्हा एकदा ओ द विकेटने शिवा बघायला मिळतोय. हा या वेळेला फटका फसला. इथं पुन्हा एकदा झेलसाठी सनी. या वेळेला मात्र यष्टीरक्षकाने केली नाहीये चुकी. इथं लागतोय झटका. झटका क्रमांक 1. भाऊ मात्र आता तंबूच्या आश्रयाला. षटकातील 5 चेंडू झाले. पहिले 4 चेंडू तर अगदी भाऊच्या पदरामध्ये पडले होते, कारण पहिल्या बॉलवर विकेटचं पतन होत होता राहिलं. त्याच्यानंतर मात्र भाऊने चांगली फटकेबाजी केली आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक केलाय तो शिवा या गोलंदाजानं. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हरी दाखल झालाय. पुन्हा एकदा शिवा गोलंदाजीसाठी.
यावेळेला जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, थोडासा वायडर लाईन टाकण्याचा प्रयत्न, इथं मात्र शरीरापासून लांब ठेवलाय टप्पा आणि इथं मात्र षटक संपतंय चांगल्या चेंडू. आणि या 6 चेंडूंच्या खेळानंतर एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 1-14 या धावसंख्येवर धावा जाऊन पोहोचतायत. 1-14. क्रिकेट हा खरं तर कधी काय होईल आणि कधी काय नाही होणार असं सांगण्याचा गेम आहे. म्हणजे इथं कोणता बॅट्समन कधी येऊन चांगलं खेळून जाईल तर कधी मात्र चांगला बॅटिंग करणारा मात्र फलंदाज स्वस्तामध्ये बाद होईल. भाऊला पहिल्या बॉलवर जीवनदान मिळालं, त्याच्यानंतर भाऊनं अगदी बहुमूल्य रना गोळा केल्या आणि मात्र भाऊची विकेट गेली. आता स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन जाऊन कैलास पोहोचतोय, ज्यानं मात्र मागची ओव्हर पूर्ण नॉन स्ट्रायकर एंडला उभं राहून पूर्ण एन्जॉय केली आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे, या गोलंदाजानं अष्टपैलू खेळाडू आहे, यानं मात्र पहिल्या दिवसामध्ये अफलातून कामगिरी केली होती. आता त्याच्या विरोधात गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज प्रकाश आपल्याला बघायला मिळतोय. शॉर्ट पिच आणि हा खराब बॉल आहे. पॉवर प्ले मध्ये अशा पद्धतीची गोलंदाजी प्रश्नचिन्ह निर्माण करते, परंतु आउटफील्ड त्या बाजूला अगदी फिल्डरच्या मदतीला धावतोय. तोपर्यंत धावा धावून घेतल्या तिथं आणि ढूंढो 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 मेरे साजना. बॉल काय कोणाच्या हातात लागत नाहीये. आज मात्र बॉलनं या पळवाट शोधली आणि तोपर्यंत 3 धावा धावून घेतल्यात. बघा क्रिकेट असो व आयुष्य, बॅकअप असणं महत्वाचं असतं. यावेळेला बॅकअप थोडासा लेट आलाय आणि तोपर्यंत मात्र धाव अगदी 3 धावून घेतल्यात. धावा धावाव्या लागतात. जास्त धावल्यानं दम लागतो आणि जास्त धावायला सुद्धा दमच लागतो. यावेळेला दमखम दाखवावा लागेल, कारण शेवटची मॅच, शेवटचा दिवस आहे आणि बडा मंचवर अगदी पंच द्यायला तयार झाले दोन्ही संघ. आहा, यावेळेला पुन्हा एकदा वाडाला टाकण्याचा प्रयत्न, इथं खूप बाहेर जातोय. पंच पुन्हा एकदा वळतायत, दर्शवतायत हा खराब बॉल आहे. अवांतर धावींचा सिलसिला जारी आहे आणि या रोखणं गरजेचं आहे. माननीय श्री बटू चौधरी यांचं सुद्धा या स्पर्धेच्या दरम्यान रॉयल एंट्री झाली. मी विनंती करतो या व्यासपीठाच्या दिशेनं आपलं आगमन होऊ द्यात आणि व्यासपीठावरची आमची शोभा वाढवू द्यात. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने गोलंदाज यावेळेला हलक्या हाताने खेळला. सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळालं. फाटीमागच्या बाजूला आउटफील्ड अगदी फास्ट आहे, परंतु त्याला चिरलंय, थांबवला बॉल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, डायरेक्ट हिट, विकेटचं पतन, नो डाऊट. वा वा वा, काय क्षेत्ररक्षण केलं. नजर हटी, दुर्घटना घटी. बॅट्समनचं लक्ष नव्हतं जरूर आणि तिथं मात्र एकदम बुलेट थ्रो बघायला मिळाला. डीप मध्ये क्षेत्ररक्षण अगदी दर्जेदार झालं आणि इथं बघा लाईव्हच्या माध्यमातून हा थ्रो आला आणि अगदी यष्ट्यांवर जाऊन आलेला वड थ्रो. बॅट अगदी फ्रेम मध्ये सुद्धा नाहीये आणि इथं मात्र कहाणीमध्ये अजून एकदा ट्विस्ट आली आहे. बॅट्समन हरी बॅक टू द पवेलियन. आता कैलास हे दोघेही मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. दोघांचंही नाव कैलास आहे. आज खरं तर धावसंख्येला कैलास पर्वता एवढं पोहोचवावं लागेल तर मात्र ही धावसंख्या सेफ होईल. तसं तर क्रिकेटमध्ये कोणतीच धावसंख्या कधी सेफ नसते. बघूयात या मॅच मध्ये कोणती धावसंख्या होईल. शॉर्ट पिच होता आणि इथं मात्र पुन्हा एकदा पंच सानिशा करतायत, परंतु यावेळेला बॉल चांगला अगदी. आता क्षेत्ररक्षण खुलं केलं जाईल. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तुम्हाला 5 क्षेत्ररक्षक बघायला मिळतील. 9 बॉलचा पॉवर प्लेचा झोन आपल्याला बघायला मिळाला आणि त्या पॉवर प्ले मध्ये तब्बल 19 धावा कुठल्या गेल्या, परंतु 2 विकेट सुद्धा मिळाल्यात आणि ज्या 2 विकेट गरजेच्या होत्या त्या 2 विकेट सुद्धा मिळाल्यात. परंतु कैलास, लेफ्ट हँडेड कैलास जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये उभा आहे तोपर्यंत मात्र धावा थांबणार नाहीयेत, कारण चौफेर फटकेबाजी करणं आणि धावसंख्या एका चांगल्या सुस्थितीत नेऊन ठेवणं हे ज्याला चांगलं माहिती होतं मैदानाच्या आतमध्ये अगदी चांगल्या पद्धतीने बॅटिंग करतोय. क्षेत्ररक्षण फैलावलं गेलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग, काउ कॉर्नर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर सुद्धा बघायला मिळतोय. परंतु या वेळेला डाऊन द ट्रॅक हवाई फायर अगदी मात्र या चेंडूला भिरकावलाय सीमा पार. लांब 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 षटकार.
पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज याही वेळेला डाऊन द ट्रॅक. इथं उंचच उंच मगाशी थोडासा डाऊट होता परंतु यावेळेला डाऊट अगदी क्लिअर केलाय आणि चेंडूला पाठवलंय सीमा पार. अजून एक बॅक टू बॅक षटकार. आपलातून बॅटिंग चालू झाली आहे. एकीकडे कैलास तर दुसरीकडे दुसरा कैलास चालू आहे. यावेळेला अगदी काफेच्या साह्यानं क्षेत्ररक्षण इथं दर्जेदार झालं असतं का? फेकी उचलली असती का? तोपर्यंत दुसरी धाव धावून घेतलीये का? या वेळेला घेतलीये धावून अगदी चित्याच्या चपाईनं वाऱ्याच्या वेगानं हरणाच्या गतीनं मात्र या 2 धावा पूर्ण केल्यात. मित्रांनो क्रिकेट आहे. या वेळेला धावा धावून घेतल्या जात आहेत. षटक समाप्तीचा इशारा आलाय आणि षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 33 या आकड्यावर. 33 लॉस ऑफ 2 विकेट्स. लेफ्ट हँडेड कैलास आता सध्या आपल्याला बघायला मिळतो स्ट्रायकिंग एंडला. हा फुल टॉस उचलला. पोचेल का शेल साठी संधी आणि इथं मात्र झेलचा पतन. या वेळेला सुटला झेल. काय घडतंय आज? खरं तर लोवर जाणारा हा बॉल होता. हवाई फायर जरूर केला होता. एकेकाळी वाटलं जरूर की हा चेंडू अगदी क्लिअर होईल परंतु वाऱ्यातनं थोडासा आतमध्ये आला. लो साठी कॅच सुनीलला झाला होता परंतु त्याच्या हाताला चटका देऊन जमिनीला दान झालाय. तोपर्यंत 2 धावा धावून घेतल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज शिवा. आहा या वेळेला चांगला बॉल अगदी योग्य टप्प्यावर योग्य मारा केलाय. खोलवट टप्प्याचा चेंडू मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा मानस सध्या कैलासनं दाखवला परंतु त्याच्या बॅटला अगदी बॉल लागलेला नाहीये. इथं मात्र निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळालाय. खरं तर षटकार मारण्याचा जेवढा आनंद असतो तेवढाच आनंद गोलंदाजाला निर्धाव चेंडू टाकल्यानंतर होत असतो. आहा या वेळेला मागचा पाय वाकवला आणि या चेंडूला अगदी पाठवलं सीमा पार. आता आलाय कावकॉर्नरच्या डोक्यावरून षटकार. याच्या आधीची ही लेन थोडीशी अशीच होती परंतु त्या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न थोडासा बघायला मिळाला परंतु इथं मात्र थोडासा थांबला. मागच्या पायावर भर दिला आणि मात्र अगदी लपेटून मारला. या वेळेला पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. झेलसाठी संधी आहे. क्षेत्ररक्षक आहे आणि पुन्हा एकदा जीवदान. काय घडतंय आज? सध्या मात्र जीवदानवर जीवदान मिळत आहेत आणि प्रत्येकानं त्या जीवदानचा फायदा उचललाय. शिवानं काम केलं होतं. शिवानं काम चांगलं केलं होतं परंतु क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा थोडस निराशाजनक कामगिरी बघायला मिळाली आणि अजून एक जीवदान आलंय कैलासला. लेफ्ट हँडेड कैलास अगदी मात्र आक्रमकता दाखवतोय. प्रत्येक बॉलवर मात्र फटकेबाजी करण्याची निर्णय घेतलाय. या वेळेला सेन्सिबल क्रिकेट. बॅकफुटवर जाऊन मात्र हलक्या हाताने टोलवलाय. क्षेत्ररक्षक पॉइंटला तैनात आहे. त्यांना अडवलाय फेकलाय. तोपर्यंत आता एकच धाव मिळतीये. या एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचतोय 44 या आकड्यावर. 2 गाड्यांच्या मोबदल्यात 44 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात आणि षटकातील हा शेवटचा चेंडू आहे. राऊंड द विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज शिवा साईड चेंज केली आहे. राईट हँडेड साठी ओव्हर द विकेट येण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा लेग साइड अगदी पॅक केली आहे. बघूया आता कशा पद्धतीनं बॉल टाकला जाईल. तर दुसरीकडे कैलास ज्यानं मात्र आज फक्त षटकाराची बोलीभाषा बोलली आहे. आहा याही वेळेला उचललाय आणि आता ही चेंडू अगदी जातो कॉर्नरच्या डोक्यावरून. दोन्ही कॉर्नर अगदी केलेत बिझी आणि चेंडू जातोय सीमा पार आणि अर्धशतक झालंय त्या टीमचं. 50 धावा लागल्या धावफलकावर. 3 षटकांचा झालाय खेळ आणि 2 गडी सुद्धा झालेत बाद.
कैलास आणि कैलास ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतीये आणि दो भाई दोनों ही तबाही आणि तबाही आणली यांनी. धावसंख्या 50 वर जाऊन पोचते. लाजवाब बॅटिंग चालू झाली आहे. एकीकडे राईट हँडेड तर दुसरीकडे लेफ्ट हँडेड दोन धारी तलवार अगदी सपासपा वार करते. तर आता गोलंदाज नवीन आणलाय दामू. यावेळेला सेन्सिबल क्रिकेट पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक तैनात केलाय आणि यावेळेला पुन्हा एकदा कैलासला स्ट्राईकवर आणण्यात आलंय. एकीकडे आड आहे दुसरीकडे विहीर आहे. जायचं तर जायचं कसं असा सध्या तरी गोलंदाजांचा प्रयत्न असेल. वाचायचं कसं या दोघांच्या तावडीतून, कारण हा राईट हँडेड कैलास आहे तो मात्र सध्या फक्त षटकाराची डील करतोय, षटकारामध्ये बोलतोय. हा या बोला भातची कडा. इथं विकेटचं पतन. इथं मात्र होत नाहीये चुकी. आता आली आहे कहाणीमध्ये ट्विस्ट. 51 वर लागली आहे ही तिसरी विकेट आणि बॅट्समन कैलास बॅक टू द पवेलियन. यावेळेला अगदी खुलवट टप्प्याचा चेंडू स्लोवर वन थोडासा बघायला मिळाला. दानू गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. दामू आपल्याला गोलंदाजीच्या मार्कवर बघायला मिळतोय आणि चांगली गोलंदाजी आहे बघा. ब्रेक थ्रो मिळून दिला. कैलासला बाद केलेला नवीन बॅटर रामदास गेला मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला आडव्या बॅटने खेळायचा होता आणि मात्र अगदी खालच्या बाजूला लागला बॅटचा बॉल. अलॉंग द कार्पेट हा चेंडू डीप मध्ये जातोय. काव कॉर्नरनं फेकी केली आहे. तोपर्यंत 2 धावा तर अगदी सेफली पूर्ण केल्यात. चांगली गोलंदाजी, कारण गरज होती विकेटची ती गरज अगदी पूर्ती केली आहे आणि कैलासला बाद केलंय. त्याच्यानंतर रामदास गेला मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल अगदी डॉट. त्याच्यानंतर 2 धावा आपल्याला बघायला मिळाल्यात. हा या वेळेला स्टिकरेनला फटका लागलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. वन बाउन्स कलेक्शन झालं. थ्रो सुद्धा अगदी दर्जेदार आहे, परंतु इथं प्रश्नचिन्ह निर्माण होईल का? पंच दाखवतायत रनआउट साठी चेक केलं जाईल. थर्ड अंपायर थोडस बिझी होतील आता. विकेटचं बटन. या वेळेला मात्र बॅट आहे हवेत आणि झाला खेळ खल्लास कैलासचा. चांगली फेकी बघायला मिळाली आणि त्याहून सुंदर कलेक्शन केलं आणि विकेट आपल्याला बघायला मिळते. बॅट्समन कैलास बॅक टू द पवेलियन. इथं मात्र रनआउटच्या स्वरूपात अजून एक झटका लागलाय आणि आता मात्र थोडासा अंकुश लावलाय धावसंख्येवर. धावसंख्या थांबतीये 54 या आकड्यावर. 54 धावा स्कोर बोर्डवर लागल्या गेल्यात. उर्वरित अजूनही दामूची ओव्हर अगदी चांगली साबित झाली आहे. फक्त एका चेंडूचा खेळ बाकी आहे या ओव्हर मधला आणि अजून एक ओव्हरचा खेळ बाकी आहे. म्हणजे अजून 7 बॉलचा खेळ या इनिंग मधला बाकी आहे. गोलंदाजी अतिशय चांगल्या पद्धतीनं चालू झाली आहे. पहिले 3 ओव्हर जरूर गवंडे या संघानं अतिशय चांगल्या पद्धतीनं फटकेबाजी केली. तदनंतर मात्र या गोलंदाजानं दामूनं अगदी चांगली पद्धतीनं पुन्हा एकदा कमबॅक केलाय. खरं तर कमबॅक करणं गरजेचं असतो. ज्या वेळेला आपल्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं त्यावेळेला आपल्या सामर्थ्य दाखवायचं असतं आणि यावेळेला सामर्थ्य दाखवलंय दामूनं. या वेळेला व्हाट बॉल. यू मिस. आ हिट डेफिनेटली. दांडी 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 खुल. विकेटचं पतन. अजून एक लागलाय झटका आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचते 54 या आकड्यावर. 4 षटकांचा झाला खेळ आणि 54 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी
लाजवाब बॉलिंग दामूची आपल्याला बघायला मिळाली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नवनाथ गेलाय आणि बाळू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळतीये. तर सध्या वैयक्तिक पहिला आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवर सुनील आपल्याला बघायला मिळतोय. वैयक्तिक पहिलं संघासाठी शेवटचं महत्वाचं 54 धावा दापलकावर लागल्या गेल्या आहेत आणि ही आता इथून पुढची ओव्हर कशी असेल. सुनीलचा पहिला बॉल आणि या वेळेला अजून एक विकेट बघायला मिळते. बॅटची कडा लागली आहे, यष्ट्यांचं घेऊन घेतलंय चुंबन आणि विकेट अजून एक बघायला मिळते. बॅट्समन येतोय बॅक टू द पॅव्हिलियन. कमालीची गोलंदाजी कमबॅक 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 केलाय. लाजवाब कमबॅक, कारण पहिल्या 3 ओव्हर मध्ये तब्बल 51 धावा दापलकावर जोडल्या होत्या. त्यानंतर दामू नावाच्या गोलंदाजानं या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण केली आणि फक्त धावा खर्च केल्या. 3 ते 4 धावांमध्ये आपलं षटक मात्र अगदी योग्य पद्धतीने हाताळलं आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवलंय सुनीलनं आणि सुनीलनं सुद्धा पहिल्या बॉलवर विकेट मिळवून दिली आहे. वाळू आलाय पाठीमागाने, वाळूची जागा घेऊन नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. भाऊ बघायला मिळालाय, जर्सी नंबर 111 111 जर्सी नंबर सध्या मैदानाच्या आतमध्ये जातोय. जर्सीवर 1-1-1 आहे म्हणजे सिंगल करेल का. या धावा सुद्धा खूप महत्वाच्या आहेत, कारण आजकाल फक्त षटकार आणि चौकारांना महत्व आहे, परंतु जर तुम्ही सिंगल डबल सुद्धा केल्यात तर मात्र चांगल्या धावा येतात. आणि या वेळेला नवीन बॅटर भाऊ मैदानाच्या आतमध्ये गेलाय. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज सुनील. यावेळेला मारायचा होता परंतु बॉल अगदी खाली राहिलाय, उसळी नव्हती या बॉलवर आणि अगदी निघून गेला पाठीमागच्या बाजूला. तोपर्यंत धाव कोणती आली नाहीये. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी हाताळतोय सुनील. व द विकेटने एक तेज तर्रार गोलंदाज बघायला मिळतोय. इथं मात्र दिशा थोडीशी बाहेर आहे, पंच गदी वळतायत, दर्शवतायत हा खराब बॉल आणि या खराब बॉलनं धावसंख्येत भर पडतीये. धावसंख्या जाऊन पोचतीये ती तब्बल 55 या आकड्यावर, 55 धावा. त्याच्यानंतर पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला. याही वेळेला जागेवरून खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. फुटवर्क खूप गरजेचा आहे. यावेळेला फुटवर्क झालेला नाहीये आणि फुटवर्क नसल्या कारणानं मात्र बॅट बॉल पर्यंत पोहोचत नाहीये आणि एक चांगला चेंडू पुन्हा एकदा हाताळला गेला. आता कमजोरी दाखवली आहे, कमजोरीवर वार केले जाते सुनीलच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी, अगदी दामूच्या पायावर पाऊल ठेवलंय. या वेळेला उचललाय फुल्ला लाईनचा बॉल. ताकद नाहीये जास्त परंतु धावा नक्कीच काही देऊन जातील. 2 धावा अगदी सेफली पूर्ण केल्यात आणि आता तिसऱ्या धावेसाठी कोणत्या पद्धतीचा चान्स नाहीये. 2 धावा बघायला मिळतील. या 2 धावेनं धावपल्लक जाऊन पोहोचतोय ते तब्बल 57 या आकड्यावर. आतापर्यंत 6 गडी मैदानाच्या बाहेर गेलेत आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतोय सध्या तरी, कारण या धावा खूप गरजेच्या आहेत. जेवढ्या धावा या षटकामध्ये येतील तेवढ्या येणं गरजेचं आहे. आता बघूयात या पुढच्या बॉलवर काय येत आहे.
आहा, इथं मात्र पुन्हा एकदा फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे तर थांबणं पसंत केलंय. वन बाउन्स कलेक्शन झालंय, फेकी सुद्धा झाली आहे आणि इथं मात्र 2 धावा पुन्हा एकदा धावून घेतल्यात. पंचांचा इशाराला एक शॉट बॉल, सॉरी एक शॉट धाव. चांगल्या पद्धतीची होरात असताना आपल्याला बघायला मिळतो गोलंदाज सुनील. खरं तर अगदी पहिल्या 3 षटकामध्ये धावा खूप साऱ्या खर्ची झाल्या होत्या, त्याच्यानंतर मात्र दामून शेवटचा चेंडू बाकी आहे. यस, एकच धाव घेतली आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सुनील. यावेळेला पुन्हा एकदा जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये. शेवटचा चेंडू सुद्धा निर्धाव आला. निर्धाव चेंडून षटक संपतंय. षटक समाप्तीनंतर, या इनिंग समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 58 या आकड्यावर. 6 गाड्यांच्या मोबदल्यात 58 धावा जमा केल्यात आणि आता जिंकण्यासाठी शिवमल्हार गांगरवाडी या संघाला 59 धावांची गरज आहे. 30 चेंडूंचा खेळ आणि 59 धावा जमवायच्या आहेत. एकोणसाठ धावा जमवायच्या आहेत. खरं तर बॅटिंग घेतली होती गवंडे या संघानं आणि पहिल्यांदा या धावफलकावर धावा 58 जमा केल्यात. 59 साठी विन आहे आणि बघूयात याच्या नंतरची मॅच कशा पद्धतीने रंगेल. याच्यानंतरची मॅच एकीकडे श्री गणेश बोर्ली तर त्यांच्या विरोधात रावण साम्राज्य फुलाचीवाडी. दोन्ही संघांनी तयार राहायचंय. जसा या ओव्हर मध्ये या इनिंग मधल्या 2 ओव्हर झालेत की तुमचा नाणेफेक केला जाईल. अजून 2 ओव्हरचा अवशेष आहे. 2 ओव्हरच्या नंतर तुमचा नाणेफेक केला जाईल. दोन्ही संघांनी तयार राहायचंय. एकीकडे श्री गणेश बोर्ली तर त्यांच्या विरोधात रावण साम्राज्य फुलाचीवाडी. 58 धावा धावफलकावर लागल्यात आणि 59 धावा जमा करायच्या आहेत. गवंडे या संघाने चांगली बॅटिंग केली आहे आणि एका सुरक्षित धावसंख्येपर्यंत येऊन पोहोचवलाय. फायटिंग स्कोर आहे, परंतु हा फायटिंग स्कोर चेस करण्यासाठी 2 ओपनरचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. एकीकडे आपल्याला बघायला मिळतोय प्रकाश तर त्याच्या सोबत वामन बघायला मिळतोय. वामन आणि प्रकाश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे आणि गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज कैलास. पहिला बॉल आणि बघूयात आता काय घडेल. 59 धावांचं आव्हान आहे आणि हे आव्हान पेलण्यासाठी 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एकीकडे प्रकाश, दुसरीकडे वामन. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन प्रकाश. यावेळेला पहिलाच बॉल अगदी तेज तरार होता, परंतु अगदी दिशा खराब आहे आणि यावेळेला मात्र पहिल्याच बॉलवर अवांतर धावसंख्या आपल्याला बघायला मिळाली आहे. या अवांतर धावसंख्येनं मात्र श्री गणेश झाला धावसंख्येचा. बघूया आता उर्वरित कशा पद्धतीनं खेळ असेल.
फुलटॉस या वेळेला योग्य दिशेला फटका खेळलाय, वन बाउंस सीमा पार गेलाय, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं मात्र या चेंडूला खेळवून काढलाय आणि पहिल्या बॉलवर आलाय चौकार. कमालीची बॅटिंग चालू झाली आहे. एकीकडे प्रकाश आणि दुसरीकडे वामन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे आणि पहिल्याच बॉलवर फुलटॉसवर मात्र चौकार खेचलाय. आता पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज कैलास बघायला मिळतोय. रायटा मोहदा विकेटने पुन्हा एकदा मारा करेल. या फैला जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, उसळी मिळाली आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, अगदी मात्र स्विंग चांगल्या पद्धतीने बघायला मिळतोय. हलकासा बॉल थोडासा बाहेर गेला आणि त्याच्यानंतर मात्र एक चांगला चेंडू आपल्याला बघायला मिळाला. पहिला बॉल फुलटॉस होता, त्याच्यानंतर मात्र योग्य टप्प्यावर कैलासनं मारा केलाय. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे, लेफ्ट हँडेड गोलंदाजी सुद्धा करतोय आणि अष्टपैलू कामगिरी सध्या चालू झाली आहे. यावेळेला अगदी मात्र खराब बॉल पुन्हा एकदा पंच वळताय, दर्शवतायत हा खराब बॉल आहे. वाईड बॉल आपल्याला बघायला मिळाला आणि अवांतर धावसंख्येत एकने भर पुन्हा एकदा पडतीये. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ झालाय, 6 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. नक्कीच चांगली बॅटल बघायला मिळते. एकीकडे प्रकाश तर दुसरीकडे कैलास, अगदी जशाच तसं उत्तर देणारे दोघे जण आहेत. या वेळेला शॉर्ट पिच उडवलाय, उंची आहे आणि इथं मात्र अतिशय चांगल्या पद्धतीनं झेल लो मध्ये जाणारा बॉल अगदी मात्र चांगल्या पद्धतीनं कलेक्ट केलाय आणि या वेळेला मात्र पहिला झटका लागला. बॅट्समन प्रकाश बॅक टू द पवेलियन. नवीन बॅटर सुनील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि पुन्हा एकदा राऊंड विकेटने गोलंदाज. या वेळेला चांगला फटका, अगदी मात्र बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने फटका खेळून काढला. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय, 2 सुद्धा पूर्ण झाल्यात आणि आता 2 धावेवर थांबावं लागेल. चांगला फटका आपल्याला बघायला मिळाला, थोडासा रूम मिळाला फलंदाजाला आणि मिळालेल्या या मोक्याचा अगदी फायदा उचलला. कैलास बघायला मिळतो गोलंदाजीच्या मार्कवर. पहिल्या बॉलवर चौकार आला, त्यानंतर मात्र वापसी केली आहे. 4 चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत. या वेळेला अलॉंग द कार्पेट खेळला, डीप मध्ये क्षेत्ररक्षण कोण नाहीये. मिड विकेटला क्षेत्ररक्षण दर्जेदार झालाय, तोपर्यंत एक धाव धावून घेतली आहे आणि आता वामन जाईल स्ट्रायकिंग इनला. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालाय, 9 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. प्रकाशची विकेट सुद्धा बघायला मिळाली आहे. तर दुसरीकडे मात्र कैलास या गोलंदाजानं पहिल्या बॉल नंतर आता कमबॅक सुद्धा केलाय. शेवटचा चेंडू या ओव्हर मधला वामन सध्या स्ट्रायकिंगला बॅट्समन. या वेळेला चांगला फटका डाऊन द ट्रॅक, अगदी उचलला गॅप मध्ये, या चेंडूला पाठवलाय वन बाउंस सीमा पार. शेवटच्या चेंडूवर आलाय चौकार आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 13 या आकड्यावर जाऊन पोहोचतीये. 1 बाद 13 धावा. या वेळेला चांगला फटका फसला जरूर, क्षेत्ररक्षण कव्हर्सला अगदी झेल झाला ड्रॉप, अगदी झेल झाला ड्रॉप. वामनसाठी हा चेंडू यावेळेला अगदी मात्र बाहेर जाणारा चेंडू आपल्याला बघायला मिळाला. पंच वळताय, दर्शवतायत हा खराब बॉल आहे आणि या खराब बॉलनं मात्र पुन्हा एकदा धावसंख्येत ऍड केली जाईल धाव. यावेळेला पुन्हा एकदा वायडर लाईन टाकण्याचा प्रयत्न, परंतु इथं मात्र बॉल अगदी चांगल्या पद्धतीने हाताळला गेलाय. अतिशय सुरेख पद्धतीनं मात्र बुल्लर लाईनचा बॉल वापरला.
वामनला मात्र सध्या जाग्यावर उभं केलंय आणि एक चांगला बॉल आपल्याला बघायला मिळाला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा याही बॉल हा जाग्यावरून खेळण्याचा प्रयत्न. इथं पुन्हा एकदा पंच वळताय दर्शवतायत हा खराब बॉल भाऊ गोलंदाजीसाठी आलाय परंतु भाऊनं मात्र अवांतर धावा दिल्यात. पहिल्या बॉलवर सिंगल आली त्याच्यानंतर मात्र अगदी 2 अवांतर धावा बघायला मिळाला. एक डॉट बॉल सुद्धा परंतु या डॉट बॉल पेक्षा तुम्ही अवांतर धावा रोखण्यामध्ये खरं तर सक्षम असायला हवं. ओ विकेने पुन्हा एकदा भाऊचा हा बॉल बॅटच्या अगदी मात्र वामनच्या खालच्या बाजूला लागलाय. तोपर्यंत एक धाव नक्की कंप्लीट केली जाईल. या एका धावेनं धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकतंय जाऊन पोहोचतंय 17 या कडवर. नऊ चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय आणि 17 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. आता बघूयात या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आणि आता पॉवर प्ले खुला करण्यात आलाय. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन सुनील बघायला मिळतोय. यावेळेला अगदी सेन्सिबल क्रिकेट बघायला मिळालं. चांगल्या चेंडूला सन्मान दिलाय आणि इथं मात्र बॉलला जाऊ दिलंय. एक डॉट बॉल अजून एक बघायला मिळतोय. आता खरं तर एकीकडे भाऊ दुसरीकडे वामन आणि सध्या स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन सुनील बघायला मिळतोय. बघू आता काय बघायला मिळेल कारण आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि 2 चेंडूंचा खेळ अद्यापही बाकी आहे. आहा इथं मात्र खोदून काढलाय अलॉंग द कार्पेट. हा चेंडू डीप मध्ये जातोय. क्षेत्ररक्षण डीप मध्ये चांगलं झालंय. तोपर्यंत एक धाव तरी कंप्लीट केल्याने एका धावेवर थांबलं जात आहे कारण दोन्हीही फलंदाजांना माहिती आहे या धावा जास्त नाहीयेत या खेळपट्टीवर. या जर धावा चेस करायच्या असतील तर सध्या मात्र विकेट वाचवण्यासाठी ट्राय केला जातोय आणि इथं बाहू मात्र एका बाजूला ज्यानं मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. फक्त 5च धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये. आहा फुल टॉस होता अर्धा पाठने खेळला. पुन्हा एकदा मिळाला खेप आणि या चेंडूला पाठवलं सीमा पार. शेवटच्या चेंडूवर आलाय चौकार आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. एक गडी झाला बाद आणि 22 धावा. चला या लगेच श्री गणेशा बोर्ली वर्सेस रावण साम्राज्य फुलाचीवाडी दोन्ही संघांना हा शेवटचा गोल आहे. लगेच तुमचा नाणेफेक केला जाईल. एकीकडे श्री गणेशा बोली तर त्यांच्या विरोधात रावण साम्राज्य फुलाचीवाडी. नाणेफेकीसाठी लगेच या. टॉस कडे तिकडे या बॉलर बॅटने खेळायचा होता. क्षेत्ररक्षण तिथं होतं परंतु तिथं मात्र मिसफिल्ड झाली आहे. तोपर्यंत डीप मध्ये बॉल गेलाय आणि या बॉलला पुन्हा एकदा धावा धावून घेतल्या 2. या 2 धावेनं धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकताय जाऊन पोहोचतंय 24 या आकड्यावर. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला. या वेळेला खोदून काढलाय हवाई सफर धडक चेंडू जातोय लांब 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 षटकारासाठी. या 6 धावेनं धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकताय जाऊन पोहोचतंय 30 या आकड्यावर. 30 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात आणि आता मात्र हाहाकार उठवायला सुरुवात झाली आहे. कैलास गोलंदाजीच्या मार्कवर आणि कैलासवर मात्र आता तुटून पडलाय सध्या सुनील. हा आधी शफल झाला होता. पंच वळताय दर्शवतायत हा खराब बॉल आहे. लेग स्टंपवर मारा करण्याचा प्रयत्न परंतु लेग स्टंप सोडून जाणारा बॉल वाईड करार घोषित केला आणि पुन्हा एकदा धावसंख्येत 1 न भर पडती. अवांतर धाव जोडली जाईल. आता समीकरण तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाते. 16 चेंडूमध्ये 28 धावांची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन सुनील.
यावेळेला इथं मात्र काय घडतं, बॅटची लागली कडा, विकेटचं पतन, बॅट्समन सुनील बॅक टू द पवेलियन, ट्विस्ट निर्माण झालाय. सुनील मात्र थोडासा घातक साबित झाला होता आणि मात्र यावेळेला सुनीलचा काटा काढलाय. सुनील झाला बाद आणि नवीन बॅटर जाईल आता मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत टॉस का बॉस मंच कव्हरेज करा मी विनंती करतो. कॅमेरामॅन जिथं आपल्यासोबत जोडले गेलेत अशोक दादाच्या माध्यमातून आजच्या दिवसातील पुढच्या सामन्याचा नाणेफेक केला जातो. एकीकडे श्री गणेश बोली संघ तर दुसरीकडे रावण साम्राज्य पुलाचीवाडी संघ. दोन्ही संघ बलाढ्यात, नाणेफेक जिंकली पुलाचीवाडी या संघानं आणि अर्थातच बघूया आता काय करण्याचा निर्णय घेतील. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, आमंत्रित केलाय पहिल्यांदा फलंदाजीसाठी. 15 चेंडू 28 धावांचं समीकरण बघायला मिळतंय. एकीकडे वामन तर आता मात्र सोम नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. यावेळेला अलॉंग द कार्पेट हा चेंडू डीप मध्ये जातोय. काव कॉर्नर क्षेत्ररक्षक आहे तिथं करामती आउटफील्ड, गुंगारा दिलाय का दरम्यान डीप मध्ये अगदी फुटबॉल खेळला गेलाय. तोपर्यंत अगदी 2 धावा सुद्धा झाल्यात कंप्लीट. या 2 धावेनं धावफलक पुढे सरकतंय. आता धाव संख्या जाऊन पोहोचते 33 या आकड्यावर. ऑन स्क्रीन तुम्हाला समीकरण सुद्धा बघायला मिळतंय, टार्गेट सुद्धा आहे, करंट रन रेट सुद्धा बघायला मिळतोय. अतिशय दर्जेदार लाईव्ह सुद्धा आपल्याला बघायला मिळतंय ITC माध्यमातून यांच्या माध्यमातून. इथं मात्र अगदी चांगला बॉल, परफ्यूम डिलिव्हरी बघायला मिळाली. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु मात्र यावेळेला बॅट्समनच्या अगदी शरीरावर जाऊन बॉल आदळलाय. षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. 13 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड करंट रन रेट सध्या आपल्याला बघायला मिळतोय 12च्या सरासरीने चालू आहे. म्हणजे 12च्या सरासरीने या धावा जमा करायच्या आहेत. उचलला, ताकद नाहीये. बघूया हा चेंडू नो मॅन्स लँड मध्ये जाऊन पोडतोय. तोपर्यंत यावेळेला 2 धावा धावून घेतल्यात. आता 12 चेंडूंचा खेळ आणि 24 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 24 धावा. बारा चेंडू आणि 24 धावांचं समीकरण. दोन्ही बाजूने चर्चा झाली आहे. चर्चा करणं गरजेचं आहे. चर्चेनं प्रश्न सुटतात असं म्हटलं जातं. प्रश्न मोठा, ही मॅच कोण जिंकेल, या रायगड नगर चषकाचा मानकरी कोण असेल, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. 12 चेंडू 24 धावा. एकीकडे वामन, दुसरीकडे सोम आणि गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज भाऊ बघायला मिळाला. अष्टपैलू खेळाडू आणि पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज आहे. तर बॅटिंग साठी वामन आहे. यावेळेला आडवा बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षण डीप मध्ये आहे, सजवला, त्याच्याकडून थोडीशी चुकी आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. तुमची एक चुकी तुम्हाला एक धावेनं पराकाष्ट करू शकते. यावेळेला 1 धाव नक्की मिळते एक्स्ट्रा. 11 चेंडूंचा खेळ आणि 22 धावांची गरज आहे. धावफलकावर 37 धावा जोडल्या गेल्यात. बघूया काय घडेल. एकीकडे वामन नावाचा फलंदाज आहे, तर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज भाऊ बघायला मिळाला. फुल टॉस पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट खेळला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, त्याच्याकडून चुकी, नजर हटी, दुर्घटना घटी, वाजली घंटी. 4 धावेची आणि 4 धावा धावफलकावर जोडल्या जातील. या 4 धावेनं आता पुन्हा एकदा धावसंख्या जाऊन पोहोचते 41 या आकड्यावर. आता 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धावा जमा करायच्या आहेत त्या 18. 10 बॉल 18 धावा.
या फॉलला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण आहे डीप मध्ये तैनात. एक धाव तरी मिळाले. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आणि बघता बघता 2 धावा सुद्धा पूर्ण. लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट. या डगआउट मधून वाजणाऱ्या टाळ्या मात्र सगळी कहाणी सांगून जात आहेत. चांगली रनिंग बघायला मिळाली आहे. एकीकडे बाहू तर दुसरीकडे वामन. एकीकडे सोम आहे तर दुसरीकडे वामन आहे आणि चांगली पार्टनरशिप दोघांच्या मध्ये अगदी तैनात झाली. 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 16 धावा धावलकर जोडा करायचे आहेत आणि यावेळेला गोलंदाजीसाठी भाऊ आहे. भाऊनं गोलंदाजी चांगली केली आहे. क्षेत्ररक्षणामध्ये पाहिजे तेवढी साथ मिळत नाहीये परंतु भाऊचा टप्पा अगदी चांगला आहे. आहा पुन्हा एकदा आता चांगला बॉल अगदी बुंद्यामध्ये घातलाय. खुलबटाचा बॉल. एक धाव तरी मिळाली. दुसऱ्या धावेसाठी पुन्हा एकदा जागा सोडली. धोका 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 आहे का? पंचांकडे दाखवलं. काय घडतंय आज? खरं तर धावलं जात आहे. दुसऱ्या धावेसाठी अगदी धोक्याची घंटा आहे जरूर. बघूया तर रिप्लेच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत हा कॉल केला जाईल. यावेळेला फेकी झाली आहे. कलेक्शन सुद्धा चांगलं झालंय आणि काय घडतंय? पंच यायचंय. शहानिशा करायचंय. आणि पंचांचा इशारा आला नोट आउटचा. अगदी मात्र अगदी क्लोज कॉल होता आणि या वेळेला मात्र बॅट्समन अगदी सुरक्षित जाऊन पोहोचलाय. थ्रो मध्ये थोडीसा अजून जीव असता तर वामनची विकेट मिळाली असती. या मॅच मध्ये वामननं मात्र एकतर्फी मॅच आपल्या पक्षामध्ये खेचायचा प्रयत्न केलाय. 7 चेंडू वैयक्तिक 17 धाब्यांवर खेळतोय तर दुसरीकडे मात्र भाऊ गोलंदाजी अगदी चांगली करतोय. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ झाला आणि 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि आता बघूयात गोलंदाज भाऊ काय करेल. आहा वत्सलला
नकद बडा नकद बडा, जो मुसीबत में खडा वो ही सबसे बडा. आणि या वेळेला मात्र वामन कहाणीमध्ये ट्विस्ट या मॅच मधली काढून घेतली हवा. आता 7 चेंडू आणि धावा जमा करायचे त्या फक्त 8. 7 बॉल 8. सात बॉल 8. खरं तर अजून ही मॅच बनवू शकते. हा बॉल जर डॉट आला तर मात्र पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करेल गवंडे संघ. या वेळेला चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एकच धाव मिळेल आणि एका धावेनं थांबलं जात आहे. खरं तर ही एक चाबूक शॉट लागायला होता, परंतु क्षेत्ररक्षण अगदी चांगलं झालंय डीप मध्ये आणि तोपर्यंत एकच धाव मिळते. आता 6 चेंडू आणि 7 धावा. क्रिकेटमध्ये अशा पद्धतीचे समीकरण अनेक वेळा जिंकता आली आहेत. आज जिंकता येईल का? 6 मध्ये 7 जमा करायचे आहेत. सामना जर बरोबरीत सुटला तर नक्कीच सुपर ओव्हर खेळवली जाईल की आजच्या दिवसातील फायनलच्या दिवशी आपल्याला पहिल्या मॅच मध्ये सुपर ओव्हर बघायला मिळेल. काय घडेल? एक तेरी तो एक मेरी अशा पद्धतीचे मुकाबले आपल्याला फायनल मध्ये नक्की बघायला मिळतात. आणि या वेळेला अगदी तशाच पद्धतीचा पहिलाच मुकाबला बघायला मिळतोय. एकीकडे आपल्याला बघायला मिळाली कळसवाई गव्हाणे संघ, तर दुसरीकडे शिव मल्हार गांगडवाडी संघ. नाणेफेक जिंकले गव्हाणे संघानं आणि पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. स्कोरबोर्डवर धावा लागल्या 58. 59 धावा रोखायच्या होत्या आणि त्यानंतर मात्र वामन नावाच्या फलंदाजानं लाजवाब फलंदाजी केली आहे. 6 मध्ये 7 धावांची समीकरण आहे आणि आता गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल वाईड आहे आणि पहिल्याच बॉलवर मात्र एक अवांतर धाव येते. आता बॉल टू रनचं इक्वेशन बघायला मिळतंय. 6 मध्ये 6 करायचे. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन वामन, एक सेट बॅट्समन. उचलला, पाठवला, छोटा तीर, वार करे गंभीर, वार केला गंभीर आणि हा सामना मात्र घेऊन गेला वामन. वैयक्तिक 32 धावांची खेळी. 11 चेंडूंचा खेळ खेळत असताना मात्र या बॅट्समन ठोकल्यात 32 धावा. लाजवाब बॅटिंग आणि मात्र हा सामना जिंकला तो शिव मल्हार गांगवडाडी संघ आणि हार्ड लक बॅड लक टीम गव्हाणे संघ. आणि या सामन्याचा हिरो ज्यानं मात्र आपला बॅटिंगच्या जोरावर या मॅच मध्ये